नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे की प्रत्येक गुरुवारची देवपूजा कशी असते. तर सगळ्यात अगोदर सगळे देव काढून तामनात घेतलेत आणि मग देवघर छान पुसून घेतलं आणि आज मी पिवळं वस्त्र न अंतरता लाल वस्त्र अंतरले, कारण आज माझ्याकडे पिवळी फुलं होती. मग पिवळी फुलं छान दिसली असती लाल वस्त्र असल्यावर, त्यामुळं मग मी लाल वस्त्र अंथरले. तर मग सगळ्यात अगोदर काय केलं की सगळ्या देवांना एक एक करून अभिषेक केला आणि मग सगळ्यात पहिलं स्वामी महाराजांना माझ्याकडे जे हिना अत्तर आहे ते हिना अत्तर लावत आहे. जो स्वामींचा जो फोटो आहे त्या फोटोला पण मी हिना अत्तर लावला आहे. तुमच्याकडे जर असेल हिना अत्तर तर तुम्ही हिना अत्तर लावू शकता. आणि मग जे स्वामींना जे लोड वगैरे आहे, जो स्वामींच्या बैठकीचं ठिकाण आहे ते मी छान असं सजवत आहे. अगोदर काय व्हायचं की स्वामींच्या ज्या ह्या लोड किंवा स्वामींचं साज, वस्त्र, माळ ह्या वस्तू मग फक्त अक्कलकोटला भेटायच्या. पण आता असं झालंय की कुठे मंदिर किंवा केंद्र असेल तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या वस्तू सहज उपलब्ध होतात किंवा एखाद्या आपल्या जवळपासच्या दुकानात पण अशा वस्तू भेटतात. माझ्याकडे केशरचं अष्टगंध आहे, तर मग मी स्वामींना लावलं आणि स्वामींच्या फोटोला पण केशरचं अष्टगंध लावलं. तुमच्याकडे असेल तर तुम्ही अष्टगंध लावू शकता, कारण केशरचं अष्टगंध स्वामींना खूप आवडतं. आणि मग माझ्याकडे जी स्वामींची मूर्ती आहे ना, तर त्या मूर्तीसाठी मला पाहिजे तसं वस्त्र भेटत नव्हतं. मग मी कापड आणि ती जी साईडला लावलेली लेस आहे ना, ते सगळं विकत आणून मग मी स्वामींच्या मूर्तीच्या साईजनुसार मग ते अशा प्रकारचे 4-5 वस्त्र मी घरी शिवले आहेत. आणि ही जी माळ आहे ती माळ मी विकत घेतलेली आहे, घरी नाही बनवलेली. ती ज्यावेळेस अक्कलकोटला गेले होते त्यावेळेस घेतलेली आहे. आणि तुमच्याकडे जर उतरंड्या असतील तर मग तुम्ही ते उतरंड्यामध्ये तांदूळ भरून ते ठेवू शकता. काय होतं, काही ठिकाणी बऱ्याच भागांमध्ये ज्यांची त्यांची पद्धत असती, प्रथा असते, त्यामुळं एकच उतरंड असते. पण आमच्या इकडं 2 उतरंड ठेवण्याची पद्धत आहे. ते पण एका बाजूला 5 आणि दुसऱ्या बाजूला 5, अशा सगळ्या मिळून 10 उतरंड असतात. आणि मग त्यांना पण मी हळदी कुंकू लावले. प्रत्येक उतरंड जी आहे ना तिला हळदी कुंकू लावायचे. आणि त्यानंतर मग शंकराची पिंड आहे माझ्याकडे. तुमच्या घरी लहान मोठे जेवढ्या साईजचं देवघर असेल तशा प्रकारे तुम्ही देव ठेवू शकता. काय होतं, बऱ्याच जणांकडे मोठं देवघर नसतं किंवा ज्यांच्याकडे मोठं देवघर आहे त्यांच्या इकडं जास्त देव नसतील. ते काही ठिकाणी अशी प्रथा आहे की मुलाचं किंवा मुलीचं जोपर्यंत लग्न होत नाही, घरातलं पहिलं एखादं लग्न कार्य, तोपर्यंत चांदीचे देव बनवले जात नाहीत. त्यामुळे मग काही ठिकाणी मोजकेच देव असतात. घोड्यावर बसलेला खंडोबा देवाची मूर्ती आहे, तर मग ती ठेवलेली आहे मी. आणि त्यांच्या बाजूला जे रुद्राक्षाच्या मणी आहेत त्या ठेवल्या आहेत आणि त्याच बाजूला मग घंटा ठेवली. आणि मग जी स्वामींची जपमाळ आहे ते स्वामींच्या डाव्या बाजूला ठेवली आहे, म्हणजे आपल्या उजव्या हाताला. माझ्याकडे स्वामींच्या पादुका आहेत, त्या पण मी अक्कलकोटवरून आणल्या. आणि त्या पादुका मग मी पाण्यात न ठेवता, बरेच जण पाण्यात ठेवतात पण मी पाण्यात न ठेवता तांदळात ठेवल्या आहेत. काही जण अशाच ठेवतात समोरच, पाण्यात किंवा तांदळात पण न ठेवता. आणि तुमच्याकडे जर कासवाच्या खाली जर अंक वगैरे असतील तर तो कासव तुम्ही तांदळाचाच ठेवायचा आहे. आणि जर अंक नसतील तर तो कासव तुम्ही मग पाण्यात ठेवायचा आहे. माझ्याकडे जो कासव आहे तो अंक आहेत त्याला, त्यामुळे मग मी तो तांदळात ठेवलाय. आणि हे जे सुपारी मी घेतलेली आहे, तर माझ्याकडची जी गणपतीची मूर्ती होती ती खंडित झाली. जोपर्यंत नवीन मूर्ती आणत नाही तोपर्यंत मग मी गणपतीची स्थापना म्हणून सुपारी ठेवत आहे. आणि ज्या कवड्या आहेत ना, ह्या प्रत्येकांच्या देवघरात कवड्या असल्याच पाहिजे, लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. मग मी 5 कवड्या ठेवल्यात. 3 किंवा 5 किंवा 7 अशा अंकांमध्ये कवड्या ठेवायचे. आणि आता त्यानंतर मी प्रत्येक देवांना
हळदी कुंकू, काही देवांना अष्टगंध लावत आहे. आणि मग तुम्ही स्वामींच्या मूर्ती पुढं किंवा फोटो पुढं खडीसाखर किंवा जो एक तांब्या भरून पाणी ठेवता, त्या पाण्याला पण मग हळदी कुंकू लावायचे आणि त्याची पण पूजा करून फुलं वगैरे ठेवायचे. काय होतं मग इतर दिवशी देवपूजा मग अर्ध्या तासात उरकती, वाचन वगैरे, जपमाळ, तारक मंत्र. आणि मग ज्या दिवशी गुरुवार असेल ना, त्या दिवशी मग गुरुवारी काय होतं की देवांना स्वच्छ करून घेतलं जातं. प्रत्येक देवांना उजळवून किंवा पितांबरीने घासून छान असे, दररोज तर आपल्याला ह्या गोष्टी करायला जमत नाही, त्यामुळं आठवड्यातून एखादा दिवस असा ठरवा की त्या दिवशी तुम्ही मग सगळे देव उजळून घ्यायचे. आणि हा जो कलश आहे ना, तर तो कलश मी देवघराच्या बाहेर ठेवलाय, कारण त्या कलशातल्या नारळाला आहे ना कोंब आला आहे, त्यामुळं मग ते देवघरात बसत नव्हतं. मग थोडंसं मोठं झाल्यानंतर मग मी ते झाड लावणार आहे. प्रत्येक गुरुवारी माझ्याकडे पिवळी फुलं असतात, पण मी ह्यावेळेस जे लाल वस्त्र अंथरलं आहे त्यामुळं मग पांढरी फुलं होती. मग पांढऱ्या फुलांनी देवघर अजून छान दिसतं, त्यामुळं मग आज ही पांढरी फुलं ठेवते. प्रत्येक देवांना किंवा देवांपुढं ज्या ज्या वस्तू ठेवल्या त्या प्रत्येक वस्तूंना फुल ठेवायचे. आणि मग जे तुमच्याकडे अंक असलेला कासा असेल त्यातले जे तांदूळ आहेत ते तांदूळ मग तुम्ही आमोशा किंवा प्रत्येक गुरुवारी पण बदलू शकता. जे तुम्ही जेवणाला तांदूळ वापरता त्या तांदळात तुम्ही हे तांदूळ टाकायचे आणि मग परत त्यातले तांदूळ थोडेसे घ्यायचे आणि मग ते परत तसंच ठेवायचं. आणि जी साखर किंवा खडीसाखर ठेवली जाते देवापुढं, ती खडीसाखर वगैरे मग जे तुम्ही जेवणात साखर वगैरे वापरता गोड पदार्थ बनवण्यासाठी, मग त्या साखरेमध्ये ही साखर मिक्स करायची आणि मग त्या ठिकाणी दुसरी साखर परत ठेवायची. हे प्रत्येक आठवड्याला किंवा दररोज जरी तुम्ही बदललात तरी चालतं, पण काय होतं देवपूजेसाठी वेळ लागतो, त्यामुळं दररोज ह्या वस्तू बदलणं शक्य होत नाही. त्यामुळे मग गुरुवारी तरी तुम्ही आवर्जून ह्या वस्तू, तांदूळ किंवा खडीसाखर, जे उतरंडे आहेत त्यातले तांदूळ, किंवा जर काही महिला गहू ठेवतात तर ते गहू हे धान्य वगैरे बदलायचे. अशी मग संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर मग तुमच्याकडे जर स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक असेल तर त्याचे 3 अध्याय वाचायचे आणि मग तारक मंत्र म्हणायचे, श्री स्वामी समर्थ यांचा जप करायचे. तुम्हाला 108 होत असेल तर 108 करू शकता. 11 वेळा करायचं असेल तर तुम्ही 11 वेळा पण जप करू शकता. आणि त्यानंतर जे स्वामींची आरती आहे ती आरती म्हणायची. आणि जे तुम्ही घरात नैवेद्य स्वयंपाक जे काय बनवला असेल तो स्वयंपाक नैवेद्य म्हणून स्वामींना दाखवायचा आहे. आणि जे ताट तुम्ही देवांपुढं ठेवलं आहे तेच ताट तुमच्या घरात लहान मुलं असतील तर मुलांना द्यायचे, जर नसतील तर तुम्ही स्वतः ते ताट घ्यायचे जेवायला. मग अशा प्रकारे ही देवपूजा पूर्ण झाली. देवपूजा करण्यासाठी बराच वेळ जातो, त्यामुळं ज्यावेळेस तुमचं सगळं आवरलं असेल घरातलं स्वयंपाक वगैरे एवढंच, त्यावेळेस मग देवपूजेला बसायचं. काय होतं देवपूजा करताना मग अर्ध लक्ष आपलं स्वयंपाकाकडे किंवा कामात जातं आणि अर्ध लक्ष देवपूजेकडे असतं, त्यामुळं घरातल्यांना जेवण वगैरे बनवूनच मग देवपूजेला बसता येतं. चला तर मग आजचा हा देवपूजेचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मग व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाये तिथे न्यून काय, सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविना काळ नाणे त्याला, परलोकी ही ना भीती तयाला.